नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 10,000 रुपयाची जर तुम्ही SIP केली तर ती SIP तुमचं जीवन बदलून टाकेल. पण ते कसं ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पलद्वारे दाखवणार आहे की कशा प्रकारे त्यांनी SIP सुरू केली आणि त्यातून त्यांना कशा प्रकारचे रिटर्न्स पाहायला मिळतात आहेत. तर हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील. ही आहे SIPची NAV हिस्ट्री. 4 जानेवारी 2021 मध्ये त्या क्लायंटने SIP सुरू केली. त्यावेळेस NAV होता 67.21 रुपीज आणि SIP अमाऊंट होती 10,000 रुपये. त्या बदल्यात त्यांना युनिट्स मिळाले 148.79 युनिट्स मिळाले त्या बदल्यात. नेक्स्ट SIP त्यांची गेली 3 फेब्रुवारीला, ज्यावेळेस NAVची प्राईस होती 69.36 पैसे आणि त्यावेळेस त्यांना त्यातून मिळालेले 144 युनिट्स. आता यामध्ये प्रत्येक महिन्याला SIP कट होत होती आणि त्याच्या बदल्यात त्यांना युनिट्स त्याच्यामधून मिळत होते. आता या काळामध्ये बऱ्याच वेळा मार्केट वर खाली गेलं, मार्केट पडलं, मार्केट नंतर अप गेलं, त्याचा इम्पॅक्ट SIP वरती मोस्टली होत नाही. ते का? कारण की आपण SIPची एक पर्टिक्युलर डेट सिलेक्ट करतो आणि ह्या डेटपासून तर पुढच्या महिन्याच्या डेटपर्यंत मध्ये जवळपास 1 महिन्याचा कालावधी असतो आणि या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये शेअर मार्केट जवळपास 18 ते 20 दिवस चालू असतं आणि कंटिन्यू 18 ते 20 दिवस मार्केट कधीच खाली पडत नाही. त्यामुळे तुम्हाला इथे NAVची जी प्राईस आहे ती तुम्हाला इथे जाणवत असेल की इथे 3 ऑगस्टला NAVची प्राईस होती 86 रुपीज, 3 सप्टेंबरला 88 झाली, त्याच्यानंतर 4 ऑक्टोबरला 92, 3 नोव्हेंबरला 92, त्याच्यानंतर डिसेंबरला 90, परत जानेवारीमध्ये 92. इथे फेब्रुवारी मार्च ज्यावेळेस मार्केट खूप खाली पडलं होतं त्यावेळेस NAV 92 वरनं 86 झाला. पुन्हा नेक्स्ट मंथमध्ये तो रिकवर झाला. त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये 98, त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये 89, 87, 84, पुन्हा एकाच महिन्यामध्ये जुलै ते ऑगस्टमध्ये 84 वरनं पुन्हा 94 झालेला आहे. अशा प्रकारच्या SIPजमुळे आपल्याला ॲव्हरेजिंग करता येतं. आपली जी NAV प्राईस आहे त्याचा ॲव्हरेज करता येतं. त्यामुळे नेहमी सांगितलं जातं की SIP कधीही बंद करू नका. मार्केट वर असेल खाली असेल तुमची SIP तुम्ही स्टॉप करू नका. लाँग टर्ममध्ये तुम्हाला त्यातून चांगले रिटर्न्स मिळतील. अशा प्रकारे या क्लायंटने SIP सुरू ठेवलेली आहे. 3 जून 2025 मध्ये NAVची प्राईस होती 188.60 पैसे. SIP अमाऊंट तेवढीच होती 10,000 रुपये आणि त्यातून त्यांना 53 युनिट्स मिळाले. या पूर्ण जानेवारी 2021 पासून ते आत्तापर्यंत जवळपास त्यांनी 5,40,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केले आणि त्यातून त्यांना युनिट्स मिळाले 4,855. इन्व्हेस्टमेंटची त्यांची आत्ताची 3 जूनपर्यंतची जी प्राईस आहे ना ती 5,40,000 रुपये त्यांची इन्व्हेस्टमेंट होती आणि त्याच्या बदल्यात त्यांची आत्ताच्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू झालेली आहे 9,15,000 रुपये. म्हणजे जवळपास 170% रिटर्न त्यातून त्यांना जनरेट झालेले आहे. 170 फक्त आणि फक्त 54 SIPs त्यांनी केलेल्या आहेत. या दरम्यान किती SIPs केल्यात? 54. म्हणजे जवळपास 4.5 वर्षच फक्त इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि या 4.5 वर्षाच्या इन्व्हेस्टमेंटमध्येच त्यांना जवळपास 170% रिटर्न मिळालेत. म्हणजे अजून जर 5-7 महिने किंवा अजून वर्षभरामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर नक्कीच त्यांची इन्व्हेस्टमेंट 5,40,000 वरनं 10 लाखाच्या पेक्षाही जास्त जाईल. म्हणजे दुप्पटपेक्षाही जास्त व्हॅल्यू फक्त 5 ते 6 वर्षामध्ये होते. आपण ज्यावेळेस एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेस 10,000ची SIP सांगितली जाते. त्याच्यानंतर इथे 10 वर्ष सांगितले जातात की 10 वर्ष इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्यातून 12% रिटर्न मिळतील. ॲज अन ॲव्हरेज कोणत्याही म्युच्युअल फंड्समधून तुम्हाला मिळून जातात. तर ह्या 10 वर्षामध्ये 12% एक्सपेक्टेड रिटर्नच्या हिशोबाने इन्व्हेस्टमेंट होते तुमची 12 लाख आणि त्यातून वेल्थ क्रिएट होते जवळपास 23,23,000 रुपये. आता ज्या क्लायंटची इन्व्हेस्टमेंट आहे त्यांनी तर फक्त 4.5 वर्ष इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि या 4.5 वर्षामध्ये 12%च्या हिशोबाने 5,40,000 रुपये त्यांची इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू आहे आणि त्या बदल्यात त्यांची वेल्थ क्रिएट होते जवळपास 9 लाख रुपये. पण 12%ने इथे वेल्थ क्रिएट होते 7,18,000. म्हणजे त्यांना 12% रिटर्न तर मिळाले नाहीत. मग त्यांना किती % रिटर्न मिळालेत? तर आपण 18% कॅल्क्युलेट जरी केले तरी 8,35,000 रुपयेच होतात. पण क्लायंटची इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू आहे 9,15,000 रुपये. मग आता 20% जर कॅल्क्युलेट केलं तर 20%ने सुद्धा 8,79,000च होतात. म्हणजे जर मी इथे 21.5% कॅल्क्युलेट केले तर जवळपास 9,14,000 व्हॅल्यू क्रिएट होते. म्हणजे SIPमध्ये तुम्हाला
जसं आपल्याला सांगितलं जातं किंवा जसं आपण म्हणतो त्यापेक्षा हे खूप चांगले रिटर्न्स मिळतात. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, गेल्या वर्षभरामध्ये मार्केट कंटिन्यू खाली पडतंय आणि त्या खाली पडलेल्या मार्केटमध्ये सुद्धा 10,000 रुपयाची SIPने एवढे चांगले रिटर्न्स दिलेले आहेत. पण आता तुम्ही म्हणाल की असा कोणता फंड आहे की ज्याच्यामध्ये खूप चांगले रिटर्न्स मिळतात? तर मार्केटमध्ये असे खूप सारे फंड्स आहेत की ज्यामध्ये याच्यापेक्षाही जास्त रिटर्न्स मिळतात किंवा याच्यासारखेच रिटर्न्स मिळतात. तर तुम्हाला ही अशा प्रकारची SIP माझ्या थ्रू सुरू करायची असेल किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट माझ्या थ्रू करायची असेल तर स्क्रीनवरती जो माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही मला कॉल करा. मी नक्कीच तुम्हाला तुमच्या म्युच्युअल फंडच्या जर्नीमध्ये मदत करेल. आता हे तर झालं मी तुम्हाला SIP बद्दल सांगितलं, कारण की क्लायंटने SIP सुरू केलेली आहे 10,000 रुपयाची. पण ज्यावेळेस क्लायंट SIP सुरू करत होता त्यावेळेस मी त्यांना सजेस्ट केलेलं आहे की जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही लमसमसुद्धा इन्व्हेस्टमेंट करा या फंडमध्ये, तुम्हाला फ्युचरमध्ये खूप चांगले रिटर्न्स मिळतील. पण क्लायंटने सांगितलं की मला तेवढे तर आत्ता पैसे इन्व्हेस्ट करायचे नाही आहेत, मला 10,000चीच SIP सुरू करायची आहे, माझ्याकडे 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट करायला आत्ता सध्या नाही आहेत किंवा मला आत्ता सध्या तेवढी इन्व्हेस्टमेंट करायची नाही आहे. पण जर क्लायंटने ऐकलं असतं आणि त्यावेळेस जर लमसम 1,00,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली असती 4 जानेवारी 2021ला, ज्यावेळेस NAV होता 67.21 रुपीज, त्यावेळेस त्यांना युनिट्स मिळाले असते 1,487 आणि आता त्या युनिटची प्राईस झालेली आहे 3 जूनच्या NAVनुसार व्हॅल्यू झालेली आहे 2,80,000 रुपये. म्हणजे जवळपास त्या फंडमधनं 281% रिटर्न मिळाले. म्हणजे इन्व्हेस्टमेंट फक्त 1,00,000 रुपयाची होती आणि या 4.5 वर्षामध्ये त्याचे 1,00,000 रुपयाचे 2,80,000 रुपये झालेले आहेत. तर अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही लाँग टर्मसाठी करत असाल तर नक्कीच त्यातून पैसे जनरेट होतात. पण जर तुम्ही 2 महिने 3 महिने किंवा वर्षभरामध्ये इन्व्हेस्टमेंट करताय आणि त्यातून तुम्हाला अशा प्रकारचे रिटर्नची अपेक्षा असेल तर ते मिळणार नाहीत. जर तुम्ही लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट केली तर अशा प्रकारचे रिटर्न्स तुम्हाला मिळू शकतात. त्यांच्या ह्या SIPला झालेले आहेत जवळपास 4.5 वर्ष. पण जर 10,000 रुपयाची SIP आता त्यांनी जी चालू केलेली आहे ती 21.5% रिटर्न त्यांना जनरेट करून देते आणि अशाच प्रकारचे रिटर्न्स त्या फंडने जर त्यांना जनरेट करून दिले आणि त्यांनी पुढच्या 15 वर्षापर्यंत ही SIP सुरू ठेवली तर जवळपास त्यांची इन्व्हेस्टमेंट असणार आहे त्याच्यामध्ये 18 लाख आणि त्यातून वेल्थ क्रिएट होणार आहे 1,33,00,000 रुपये. एवढं जबरदस्त रिटर्न त्यातून त्यांना मिळू शकतात. आता हीच इन्व्हेस्टमेंट त्यांनी पुढचे 20 वर्ष जर चालू ठेवली आणि तेवढेच रिटर्न्स जर त्यांना मिळाले तर जवळपास 4 करोडच्या आसपास वेल्थ क्रिएट होईल आणि इन्व्हेस्टमेंट असणार आहे फक्त 24 लाख. आता असंही होऊ शकतं की त्यांना 21% रिटर्न नाही मिळाले आणि त्यांना फक्त त्यातून 18% रिटर्न जरी मिळाले तरी त्यांची 20 वर्षामध्ये वेल्थ क्रिएट होते जवळपास 2.5 करोड रुपये. तर अशा प्रकारचे इन्व्हेस्टमेंट लाँग टर्मसाठी केली तरच त्यातून वेल्थ क्रिएट होऊ शकते आणि त्यातून आपलं नक्कीच जीवन बदलेल. म्हणून मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की 10,000 रुपयाची SIP तुमचं जीवन बदलू शकेल. 10,000 रुपयाची SIP खूप मोठी गोष्ट नाही आहे. बऱ्याच लोकांच्या EMIs चालू असतात आणि त्या EMIs कसल्या असतात तर मोबाईलच्या, TVच्या, फ्रीजच्या, याच्या त्याच्या, म्हणजे ज्या आपल्यासाठी प्रायोरिटी नाही आहेत अशा गोष्टींसाठी आपण EMI घेतो आणि त्यामध्ये आपले पैसे गुंतवतो. पण लाँग टर्ममधून त्यातून कोणतीही वेल्थ क्रिएट होत नाही. पण तेच जर आपण 10,000 रुपये मंथली सेव्ह करू शकलो आणि वेगवेगळ्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर अशा प्रकारची वेल्थ पुढे जाऊन जनरेट होऊ शकते. म्हणून मी तुम्हाला सांगतो की लवकरात लवकर SIP सुरू करा आणि जर तुम्हाला SIP सुरू करायची असेल तर स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे, मला कॉल करा. तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला भेटूयात आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.